राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, बाजारभाव, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। आज 11 ऑगस्ट 2025 सकाळचे 9:30 वाजले। शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेत, चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेसंदर्भात आहे। आज केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत पीक विमा वाटपाचा मोठा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2022, 2023 आणि 2024च्या हंगामातील प्रलंबित पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। नक्की कोणाला आणि कोणत्या हंगामाचा विमा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरुवात करूया। आधी येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील। सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर आहे, ज्यामुळे उत्तराखंडच्या आसपास पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे। आपल्या राज्यात विदर्भाच्या आसपास थोडीशी हवेची जड स्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आजही गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे। या संपूर्ण आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे, ज्याचा सविस्तर साप्ताहिक अंदाज आपण काल सायंकाळीच दिलेला आहे। तो अंदाज पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या। सध्या सकाळी 8:15 वाजताच्या सॅटेलाइट इमेजनुसार नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत, तसेच ठाणे, पालघर आणि रायगडच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत। राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नसले तरी काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे। येत्या 24 तासांचा विचार केल्यास नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरचा उत्तर भाग, परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या 1 ते 2 भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील। यासोबतच घाटमाथ्याच्या आसपास हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही भागात स्थानिक ढग निर्मिती होऊन गडगडाट होऊ शकतो, मात्र पावसाची व्याप्ती आणि तीव्रता खूपच कमी क्षेत्रावर असेल। यानंतर पाहूया प्रमुख पिकांचे बाजारभाव। सोयाबीन दरात उसळी। लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात सोयाबीनचे दर शुक्रवार दिनांक 8 रोजी 4,890 रुपयांपर्यंत पोहोचले। बाजारातील आवक घटल्यामुळे मागील 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होतीये आणि या हंगामात पहिल्यांदाच सोयाबीनला इतका मोठा सर्वाधिक दर मिळाला असून हे दर हमी भावाच्या 4,992 रुपये अगदी जवळ गेलेत। यापूर्वी एप्रिल महिन्यात दरानं अशीच उसळी घेतली होती आणि आता 3 महिन्यांनी दर पुन्हा वधारलेत। दरवाढीच्या आशेनं अनेक शेतकऱ्यांनी अजूनही मागील हंगामातील सोयाबीन घरात साठवून ठेवली आहे। सध्या भावात चढ उतार सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी दरवाढीची प्रतीक्षा करावी की आहे त्या भावाचा लाभ घ्यावा या विवंचनेत आहेत। कापूस दर दबावातच। देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली असून सध्या केवळ 8 ते 9 हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येत आहे। भाव कमी असल्यानं शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागे ठेवला नाही। कापसाला सध्या सरासरी 7,000 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतोय। अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्कच्या देशातून होणाऱ्या कापड निर्यातीवर परिणाम होत आहे, त्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। उडदाचे भाव स्थिर। देशातील बाजारात उडदाची आवक कमी असली तरी भाव दबावात आहे। उडदाला सरासरी 6,500 ते 7,000 रुपयांचा भाव मिळतोय। आवक कमी असली तरी आयात मालाचा मोठा साठा देशात उपलब्ध आहे, त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगत आहेत। नवा उडीद पुढील काही आठवड्यात बाजारात येईल, त्यामुळे दरावर दबाव कायम राहू शकतो। काकडीचे दर नरमले। राज्यात बाजारात काकडीची आवक वाढल्यानं दरावर दबाव आलाय। काकडीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 1,500 ते 1,700 रुपये दर मिळतोय। पुढील काळात आवक आणखी वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता आहे। पेरूची आवक आणि दर स्थिर। राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली असली तरी दुसरीकडे पेरूचा उठावही चांगला आहे, त्यामुळे पेरूचे दर टिकून आहेत। सध्या पेरूच्या गुणवत्तेनुसार सरासरी 3,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे। ढोबळी मिरची स्थिर। मागील काही आठवड्यांपासून नरमलेले ढोबळी मिरचीचे दर आता काहीसे स्थिरावलेले आहेत। सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। पुढील काही आठवडे आवक कमी राहण्याची शक्यता असल्याने दर टिकून राहू शकतात।
यानंतर पाहूया प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज। प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 10 ऑगस्ट रोजी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आगामी काळात पावसाचा जोर लक्षणीय वाढणार असून संपूर्ण ऑगस्ट महिना हा पावसाचाच राहणार आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या या अंदाजानुसार आपल्या शेती कामांचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलंय। त्यांच्या अंदाजानुसार 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस सुरूच राहील। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खानदेश अशा सर्वच विभागांमध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पावसाची हजेरी लागेल। मात्र 15 ऑगस्ट नंतर हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत। उत्तर भारतातील ज्या भागांमध्ये पावसानं ओढ दिली आहे त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिलासादायक अंदाज वर्तवलाय। नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये 15 ते 22 ऑगस्ट या कालावधीनंतर जोरदार पाऊस पडणार आहे। हा पाऊस पिकांसाठी निर्णायक ठरणार असून विहिरींची पाणी पातळी वाढेल आणि ओढे नाले पुन्हा प्रवाहित होतील। याच कालावधीत म्हणजेच 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, इगतपुरीसह संपूर्ण कोकणपट्टीत अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशाराही डक यांनी दिलाय। यामुळे मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे, तर पुण्याकडील जोरदार पावसामुळे धरणांमधून पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे। याचा परिणाम म्हणून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असं त्यांनी म्हटलंय। मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार आहे। मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 13 ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरूच राहील, तर पूर्व विदर्भात 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान खूप मोठा पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे धरणे भरण्यास मदत होईल। या पार्श्वभूमीवर डक यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। संपूर्ण ऑगस्ट महिना हा पावसाचाच राहणार असून यात फारशी उघडीप मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी 14 ऑगस्ट पर्यंत आपली शेतीची उर्वरित कामं आटपून घ्यावीत। या काळात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत काही वेळ ऊन मिळण्याची शक्यता आहे, त्या वेळेचा सदुपयोग करावा। 15 ऑगस्ट नंतर राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी त्यानुसार तयार राहावं असं ते म्हणाल्यात। वातावरणात अचानक काही बदल झाल्यास त्याबद्दल लगेच माहिती दिली जाईल असंही पंजाबराव डक यांनी सांगितलंय। आणि आता सर्वात महत्त्वाची आणि सविस्तर माहिती पीक विमा योजनेबद्दल। आज 11 ऑगस्ट 2025 केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत पीक विमा वाटपाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी 3200 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचा सर्वात मोठा वाटा असेल। यानंतर अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते की हा नक्की कोणत्या हंगामाचा विमा आहे, आम्हाला मिळणार का, त्या फक्त फळ पिकाचा देत आहे का, आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही इथं देत आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय योजनांप्रमाणे आता पीक विम्याचे पैसेही डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया या हंगामापासून सुरू झाली आहे। पीक विमा कंपन्यांकडून होणाऱ्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाला आणि कोणता पीक विमा मिळणार आहे? यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा 2022चा काही शिल्लक राहिलेला विमा, 2023च्या खरीप हंगामातील बुलढाणा, चंद्रपूर इत्यादी आणि रब्बी हंगामातील शिल्लक विमा, तसेच खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024चा मंजूर झालेला विमा या सर्वांचं वितरण केलं जाणार आहे। यात फळ पीक विमा 2024 आणि आंबिया बहार 2024चा मंजूर झालेला विमा देखील समाविष्ट आहे। शेतकरी बांधवांनी जिल्हा, तालुका, हंगाम किंवा पीक यांच्या तपशिलात गोंधळून जाऊ नये। तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही हे तपासण्याचा एकच सर्वात सोपा मार्ग आहे, तुमच्या पॉलिसीची स्थिती तपासा। तुम्ही PMFBY पोर्टलवर किंवा व्हॉट्सॲपवर चॅटबॉटवर तुमच्या पॉलिसीचा तपशील पाहू शकता। जर तुम्हाला तुमच्या पॉलिसीसमोर कोणती रक्कम 80,000, 5,000, 1,000 दिसत असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळणार हे निश्चित आहे। जर तुमच्या पॉलिसीवर रक्कम 0 दिसत असेल तर तुम्हाला सध्या पीक विमा मिळणार नाही। थोडक्यात तुमचा कोणताही पीक विमा 2022 ते 2024 पर्यंतचा खरीप, रब्बी किंवा फळपीक जर मंजूर झाला असेल, पोर्टलवर रक्कम दिसत असेल आणि ती अद्याप तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर ती रक्कम या कार्यक्रमातून वितरित केली जाणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अंदाजे 1200 कोटी रुपयांची रक्कम या माध्यमातून मिळणार आहे। पीक विमा कसा तपासायचा याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलाय, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद। आणि आपण अशाच दररोज योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो। जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।